आज मी तुम्हाला इथे 5 अतिशय महत्त्वपूर्ण टेक्निक्स सांगणार आहे, ज्यामुळे तुमचे इम्प्लांटेशन सक्सेसफुल नक्कीच होईल। तसेच इम्प्लांटेशन सक्सेसफुल होण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करत आहात हे कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका, कारण इथे बऱ्याच जणी होप्स घेऊन आलेले असतात की मला बाळ राहण्यासाठी मी काय प्रयत्न करावे किंवा मला काही नवीन शिकता येईल। त्यामुळे तुम्ही जर आधीपासून काही करत असाल, योगा असो किंवा इतर कुठल्या टेक्निक्स करत असाल तर त्या नक्की लिहा, कारण तुमच्या एका कमेंटने इतरांना एक नवीन आशा, बाळ होण्याची एक नवीन आशा आणि त्यासाठी काहीतरी प्रयत्न करण्याची एक नवीन आशा निर्माण होऊ शकते। पाळीच्या 12व्या दिवसापासून ते 18व्या दिवसापर्यंत इमोशनली, भावनिकदृष्ट्या तुम्ही अतिशय सेन्सिटिव्ह झालेले असतात, संवेदनात्मक झालेले असतात। त्याचबरोबर फिजिकल चेंजेस सुद्धा शरीरामध्ये खूप होतात, बॉडी सुद्धा सेन्सिटिव्ह झालेली असते। याच दरम्यान तुम्हाला काही सेल्फ केअर घ्यायची आहे, ज्यामुळे तुम्ही ज्या चक्रात अडकलेला असतात, ओव्हर थिंकिंग, सतत त्या गोष्टीचा विचार करत असता की आता इम्प्लांटेशन झालेलं असेल का, ते होणार नाही आणि बाळ गर्भ जो आहे तो धारण होण्याचे चान्सेस जे आहेत, इम्प्लांटेशनचे जे चान्सेस आहेत ते खूप जास्त वाढतात आणि लवकरच तुम्हाला गुड न्यूज मिळू शकते। आता इथून पुढे ज्या काही गोष्टी मी तुमच्याशी शेअर करणार आहे किंवा ज्या गोष्टी तुम्ही या व्हिडिओमधून शिकणार आहात त्या अतिशय सायंटिफिक, शास्त्रशुद्ध आणि रिसर्च बेस्ड आहेत। आता सक्सेसफुल इम्प्लांटेशनच्या, यशस्वीपणे गर्भधारण होण्याच्या या 5 टेक्निक शिकण्यापूर्वी 4 महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं, त्याचं ज्ञान असणं खूप आवश्यक आहे। पहिली गोष्ट, सक्सेसफुल, हेल्दी, निरोगी इम्प्लांटेशन होण्यासाठी तुम्हाला हवंय निरोगी, मजबूत आणि रिसेप्टिव्ह गर्भाशय, जे 7 mm पेक्षा जाड असावं आणि रिसेप्टिव्ह असावं। म्हणजे काय, गर्भधारण करण्यासाठी ते सक्षम असावं।